नमस्कार, जय शिवरायांचं स्वागत आहे भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपण स्वातंत्र्य दिन निमित्त बॅनर केलेला आहे. बॅनर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या व्हिडिओचे मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आणि मटेरियलला छोटासा पासवर्ड आहे आणि पासवर्ड आपण बोलून सांगणार आहे. तर व्हिडिओ नीट बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करून घेऊया. तर मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्सेलेबल ॲप ओपन करून घेऊया. तर मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्सेलेबल ॲप ओपन केला आहे आणि पिक्सेलेबल ॲप तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरील दिलेला तोच घ्यायचा आहे. दुसरा घेतला तर तुमच्यात PLP फाईल ओपन होणार नाही. तर त्यामुळं आपण टेलिग्रामला दिला आहे तोच ओपन करा. तर स्वातंत्र्य दिन #1 असे नाव असणार आहे PLP फाईलचं. तर ती ओपन करून घ्या. तर ओपन व्हायला जरा वेळ लागतो आहे. तर या प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. तर पूर्ण तुम्हाला मी हाईड करून दाखवतो पूर्ण. तर या प्रकारे आपला असं प्लेन बॅकग्राऊंड घेतलेलं, त्यानंतर ढगाचा PNG घेतला, त्यानंतर आपला भारताचा तिरंगा ध्वज, त्यानंतर हे असे डोंगर दऱ्या घेतल्यात ते, त्यानंतर आपला भारताचा नकाशा आणि त्यामध्ये आपलं निसर्ग आहे ते दाखवलं आहे. त्यानंतर आपला पहिला पासवर्ड असणार आहे 1524 म्हणजेच 1524 आधारस्तंभ आहे ते. त्यानंतर हा ब्रश इफेक्ट मारला आहे. तर हा ब्रश इफेक्ट तुम्ही बघू शकता कसा दिसतोय. त्यानंतर ही जी लाईट इफेक्ट आहे, ही लाईट इफेक्ट तुम्ही पिक्सआर्टमध्ये किंवा फोटो एडिटरमध्ये मारू शकता. आणि जर तुम्हाला मारायची नसली तर तुम्हाला एक लाईट इफेक्ट मारून दिलेला आहे PNG, तर तो तुम्ही यूज करू शकता. तर हा लाईट इफेक्ट असा दिसणार आहे. त्यानंतर ना एक अशोक चक्र आणि ते घेतलं आहे, ते बॅकग्राऊंडला टाकलं आहे. त्यानंतर ना स्वातंत्र्य दिनावरचा टिंब आणि त्यानंतर ही आपली अशी शायरी असणार आहे. त्यानंतर ना एक पक्षी जो असं दाखवलं आहे की स्वातंत्र्य दिनापासून उडत गेला आहे. त्यानंतर ना पक्ष्यांचा थवा आणि हितनं खाली सगळं जे तुम्हाला जे मॉडेलचा फोटो ते टाकायचं आहे त्यासाठी दिलं आहे सगळं. तर इथनं पहिला हा PNG ॲड केला, पेपर PNG. त्यानंतर ना हा तिरंग्याची पट्टी, नंतर ना तुमच्या मॉडेलचा फोटो. तर मॉडेलचा फोटो कसा दिसतोय ते सांगा. आणि मॉडेलच्या फोटोचा जे टी शर्ट आहे तो पण आपण चेंज केला आहे, व्हाईट शर्ट घेतला आहे. तर तिथं एक वेगळा शर्ट होता. नंतर ना हा मॉडेलवरचं एक मॉडेलवर हे केलं आहे. त्यानंतर ना पट्टी मॉडेलचं नाव लिहिण्यासाठी, नंतर ना शुभेच्छुक कोण आहे त्यासाठी पट्टी, परत ती शुभेच्छुक लिहिलं आहे. त्यानंतर ना हा तिरंगा आणि नंतर ना जे मॉडेलचं नाव आहे ते आणि तो काय करतो ते दाखवलं आहे यूट्यूबर. नंतर ना हे स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. आणि हे या प्रकारे पूर्ण झालं आहे. आणि हा आपला लोगो आणि हे पूर्ण असा बॅनर झालेला आहे. आणि यामध्ये तुम्हाला निमित्त सर्व हे दिसतंय. त्यात जरा एका साईडला गेलं आहे तर ते तुम्ही या प्रकारे करून घ्या. तर या प्रकारे आपला बॅनर झालेला आहे. आणि तुम्हाला जर बॅनर कसा वाटला आहे ते नक्की सांगा. तुम्हाला हा बॅनर आवडला असता तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. आणि दुसरा व्हिडिओ हा उद्याच येणार आहे. तर स्वातंत्र्य दिनानिमित्तच तो बॅनर असणार आहे, फक्त तो ग्रुप बॅनर असणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि बॅनर कसा वाटला ते नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि सेव्ह कसं करायचं ते माहीत नसेल तर या सेव्हच्या बटनावर क्लिक करून सेव्ह ॲज इमेज आणि इथनं फॉर्मॅट PNG डायमेन्शन अल्ट्रा करून
सेव्ह टू गॅलरी या प्रकारे करून घ्यायचं आहे. आणि दुसरा पासवर्ड असणार आहे 1947 म्हणजेच 1947. तर रेंडर होईल. रेंडर झाल्यानंतर या प्रकारे सेव्हिंग इमेज म्हणजे जरा वेळ राहिला आणि सेव्ह या प्रकारे झालेला आहे.